बक्षीस 51,000 रुपये, द्वितीय क्रमांकाचं बक्षीस 31,000 रुपये, तृतीय क्रमांक आणि चतुर्थ क्रमांक प्रत्येकी 10,000 रुपयाचं बक्षीस, अशी तब्बल ₹1,00,000 बक्षीस श्री इंद्रजित अशोक पाटील यांच्याकडून व आकर्षक अशा सर्व ट्रॉफ्या। त्याच पद्धतीने मॅन ऑफ द मॅच फायनलसाठी 5,001 रुपये श्री किशोर चव्हाण अवधूत पेट्रोलियम निप्पाणी यांच्याकडून व मॅन ऑफ द सिरीज नॅशनल सायकल कंपनी यांच्याकडून एक सायकल। या ठिकाणी कैलासवासी चिरंजीव हिमांशु उर्फ शशांक संयोजित पाटील यांच्या स्मरणार्थ हे चेअरमन चषक स्पर्धा भरवण्यात आलेली होती आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं गेल्या 5 दिवस बाहेर गावचे ग्रामीण संघ येऊन आपला खेळ दाखवून अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी स्पर्धा ही संपन्न झालेली आहे, पार पडलेली आहे। यासाठी सर्वच आयोजक कमिटी होती। अरविंद पारळे, बंटी कांबळे, संदीप माने डंपर, अमित जाधव, अक्षय यमगेकर, अक्षय सुबण्णावर, प्रथमेश आडेकर, सतीश शिरगावे, युवराज जाधव, चेतन पांगिरे, संतोष कांबळे, कार्लोस, राजू तेवर, रमजान, विजय कांबळे, शेखर जाधव, मुकेश शिंदे या सर्वांच्याच आयोजनानं अतिशय उत्कृष्टपणे ही स्पर्धा या ठिकाणी पार पडली। स्पर्धेचं नुसतं बक्षीस 1 लाखाचं वितरण आहे आणि इतर खर्च बघता ही स्पर्धा कमीत कमी 4 ते 5 लाखापर्यंत खर्च करून फ्रेंड्स ग्रुप आयोजित चेअरमन चषक आणि निकोअण्णा पाटील टाउन प्लॅनिंग चेअरमन यांच्याकडून ही स्पर्धा या ठिकाणी 5 दिवसामध्ये ही पार पडलेली आहे। आणि नुकतंच आपण बघितलं की आजच्या दिवसामध्ये 4 संघ, 2 सेमीफायनल आणि 1 फायनल झाला आणि फायनलमध्ये मरब आणि बोरगाव यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचा खेळ दाखवून बोरगाव या संघानं चेअरमन चषक 2025 यावरती नाव कोरलेलं आहे। या ठिकाणी आवर्जून मला सांगावंसं वाटतं की 2025 साली 2 आठवणी ह्या कायम निप्पाणीकरांच्या आठवणीत राहणाऱ्या, त्या म्हणजेच कैलासवासी चिरंजीव हिमांशु उर्फ शशांक संयोजित पाटील हे आणि दुसरे म्हणजे हे हॅलो तर ही स्पर्धा ज्यांची आवर्जून प्रथम या ठिकाणी आठवण काढावीशी वाटते ते म्हणजे कैलासवासी चिरंजीव हिमांशु उर्फ शशांक संयोजित पाटील यांनी आमची अर्ध्यावरतीच वाट सोडली आणि त्यानंतर ज्यांच्या आशीर्वादाने हे सर्व सुरू आहे ते म्हणजे निप्पाणीचे माजी आमदार, ज्यांनी 15 वर्ष निप्पाणी नगरीपर्यंत नेऊन पोचवलं आणि निप्पाणीमध्ये खरं शाश्वत कामाचं जर कोणी पाया जर रोवला असेल तर ते म्हणजे आमचे कैलासवासी काकासाहेब पाटील यांची आठवण या ठिकाणी काढल्याशिवाय ही स्पर्धा संपन्न होणार नाही किंवा पूर्ण होणार नाही हे आवर्जून मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं। कारण की ह्या 2 व्यक्ती 2025 साली एकाच वर्षी आमच्यामधून हरवल्या आणि फार मोठं आम्हाला जो एक लॉस असतो आमचा झालेला आहे। मात्र यामध्ये आज ही स्पर्धा पार पडत असताना आवर्जून या दोन्ही व्यक्तिमत्वांचं या ठिकाणी उल्लेख मला करावासा वाटतो। यानंतर तसेच आज आताच आमचे मित्र कार्लोस यांनी सांगितले की आमच्या ग्रामीण भागातील शिरगुपी गावचे एक खेळाडू अल्पशा आजाराने विनायक तोरसकर यांचं निधन झालेलं आहे। त्यांच्याही आत्म्याला चिरशांती लाभो अशी मी या ठिकाणी प्रार्थना करतो।
या ठिकाणी माईक कुठला देणार आज फ्रेंड्स ग्रुप आयोजित चेअरमन चषक याचं बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपन्न होत आहे, पण तत्पूर्वी या ठिकाणी फ्रेंड्स ग्रुप यांनी उत्कृष्ट पद्धतीने आयोजन केलेलं होतं आणि संयोजनासाठी खूप मान्यवरांनी या ठिकाणी मदत केलेली आहे. तर मी या ठिकाणी प्रथम निकोना पाटील यांना विनंती करतो की मनोगत हे द्या की. हॅलो 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 हॅलो. या ठिकाणी प्रथम कुरबेटी सर यांना मी विनंती करतो की या स्पर्धेबद्दल कुरबेटी सरांना मी विनंती करतो की त्यांनी या स्पर्धेबद्दल 2 मिनिटं आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वांना माझा हृदयापासून नमस्कार. आजचे सर्व आता जे काय मॅचेस सुरू आहेत ते बघितल्यानंतर आम्हाला निपाणीचे आम्ही लहान असताना जे क्रिकेट इथे बघत होते या ग्राउंडवर त्याची अगदी आवर्जून अशी आठवण आम्हाला होती. त्यावेळेचे प्लेयर्स रणजी प्लेयर्स आपले या मॅच या ग्राउंडवरती खेळून गेलेले आहेत. चंदू बोर्डे आले होते, त्याचबरोबर उमरगेर आले होते, तुमचे प्रियंका अग्रवाल आल्या त्या, म्हणजे चांगले चांगले नॅशनल इंटरनॅशनल प्लेयर्स आपल्या ग्राउंडवरून खेळलेले आहेत. आणि निपाणीला क्रिकेटचा फार मोठा इतिहास आहे आणि त्या इतिहासाला धरूनच मला वाटते आजच्या मॅचेससुद्धा भरवण्यात आलेल्या आहेत. त्याबद्दल सुरुवातीलाच आपण निकू पाटलांचे मनापासून आभार मानले पाहिजेत. त्याचबरोबर त्यांची सर्व टीम जी या कार्यक्रम अरेंज करण्यासाठी इतका त्रास घेत आहेत. मी बघतो 1 महिन्यापासून सर्व सुरू आहे. मी मिटिंगला येत होतो त्यांच्याकडे. इतकं मोठं काम ते करतायत की निपाणीमध्ये परत क्रिकेटला एक नवजीवन दिल्यासारखं झालेलं आहे. आणि आजच्या प्लेयर्सना तुम्हाला सर्वांना किती शुभेच्छा द्याव्यात किंवा तुमचं किती गौरव करावा, तुमची किती प्रशंसा करावी अत्यंत कमी आहे. सगळी मुलं खरोखर सुंदर खेळत आहेत. तुम्ही सर्वजण प्रत्येकाचं बॉलिंग म्हणा, बॅटिंग म्हणा, फिल्डिंग म्हणा, अगदी जीव ओतून तुम्ही काम करताय. ही आनंदाची गोष्ट आहे. आज तरुण पिढी आपण बघतोय की स्वतःच्या कामाकडे त्यांचं लक्ष नाही आहे. आपली जबाबदारी कुठली आहे हे त्यांना लक्षात येत नाही आहे. आणि स्पोर्ट्समध्ये तुम्ही या खेळामध्ये इतका भाग घेत आहे, मला असं वाटतं की फार मोठी गोष्ट आहे आणि याची आपल्याला सर्वांनाच गरज आहे. मोठी गोष्ट मी फार बोलत नाही, देशाला मला वाटतं हे फार महत्त्वाचं असं एक आपल्याला मिळालेलं भाग्य म्हणूया की तरुण मंडळी आज या क्रिकेटमध्ये भाग घेत आहेत. आज आम्ही थोडंसं व्यायामशाळेतून मला 1-2 शब्द बोलायचे आहेत. आम्ही इथे एक स्पोर्ट्स अकॅडमी सुरू करतो आहे. याचे 8-9 जण आम्ही ट्रस्टी केलेले आहेत आणि यामध्ये फंड्स आम्हाला कमीत कमी 2.5 ते 3 कोटीचा आमचा खर्च आहे. तर आम्ही सर्व राजकारणी लोकांना सुद्धा भेटतो आहे, त्यांच्याकडून काय मदत मिळते का पाहतो आहे. मेंबरशिपसुद्धा आम्ही इथे करायचा विचार करतो आहे की ज्यामध्ये मेंबर झाल्यामुळं त्यांना इथं भाग घेता येईल सर्व खेळामध्ये. तुम्हाला इथं माहिती आहे फुटबॉल आमच्याकडे आहे, बॅडमिंटन आहे, TT आहे, क्रिकेट आहे, म्हणजे 5-6 प्रकारचे खेळ इथे आमच्या या व्यायामशाळेच्या ग्राउंडवरती आणि समर्थ मंडळ व्यायामशाळा ट्रस्ट या नावाची काम करते ती आम्ही सर्वजण काम करतो आहे.
या भागातलं आम्ही अभ्यास केल्याप्रमाणे कोल्हापूर आणि बेळगावमध्ये इतकं मोठं स्टेडियम 5 एकरची जागा आमची आहे सर्वांची, आणि मला वाटतं अशी जागा या भागात कुणाचीही नाही आहे. ही जर आम्ही चांगल्या पद्धतीने डेव्हलप केलं तर मला वाटतं निपाण्याची फार मोठं भाग्य समजूया आपण एक, आणि उत्कृष्ट असं त्यांना एक ग्राउंड आपण देऊ शकू. पण तुमच्या जे प्लेयर्स इथे आमच्या ग्राउंडवर आले तरच मला वाटतं ह्याला महत्त्व येणार आहे. त्यामुळे तुमचा सर्वांचा सहभाग, त्याचबरोबर बाकीची मित्रमंडळी बघतोय त्याच्यावर सकाळपासून काम करत आहेत, त्यांचासुद्धा सहभाग फार मोठा आहे. आमच्या ट्रस्टी शंतनूभाई इथं आलेले आहेत, ते पण ट्रस्टी आहेत आमच्या या समाज मंडळ व्यायामशाळेचे. आणि परत एकदा मी तुम्हाला शुभेच्छा देतो आहे. आणि ज्यांनी स्पर्धा यामध्ये बक्षीस मिळवलं आता 2 टीमनी, पण बाकीच्यांनी काही नाराज व्हायचं कारण नाही. आपल्याला परत पुढच्या वर्षांनी मॅचेस होतीलच, आणि मला वाटतं परत त्यावेळेला तुम्ही मोठ्या जोमानं या खेळामध्ये भाग घेऊ शकता, बक्षीस मिळवायचा प्रयत्न करू शकता. पण प्रयत्न सोडू नका. माझा अगदी मनापासून तुम्हाला सांगायचं आहे, हे जय पराजय या खेळामध्ये असतोच, पण त्यामध्ये चांगल्या गोष्टी आपण शिकल्या पाहिजेत. एक लिडरशिप वृत्ती म्हणा, किंवा एकमेकांवर प्रेम करणं, मित्राबरोबर एकत्रित काम करणं, एकमेकाला बद्दल चांगला विचार करणं, ह्या गोष्टी स्पोर्ट्समध्ये आपण शिकत असतो. आणि हेल्थ इज वेल्थ म्हणतात, की जर प्रकृती चांगली असली तरच तुमच्याकडे संपत्ती असल्यासारखं आहे. उद्या समजा तुमच्याकडे बंगले आहेत, गाड्या आहेत, पण प्रकृती तुमची चांगली नसली तर तुम्ही आयुष्यात काही करू शकत नाही आहे. त्यासाठी प्रत्येकानं आपलं हेल्थ चांगली ठेवण्यासाठी, प्रकृती चांगली ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत, रोज व्यायाम करावा, चांगल्या गोष्टी कराव्यात, असं सांगून माझे मला वाटतं 2 शब्द मी इथे संपवतो. धन्यवाद सर. अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी व्यायामशाळे मंडळ जे आहे याचा इतिहास सांगितला. यानंतर सोनाळकर सरांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं एक मनोगत 2 मिनिटांमध्ये व्यक्त करावं. वेळ झालेला आहे आणि जे विजेते लोक आहेत यांना उत्सुकता असणार आहे की बक्षीस केव्हा आपल्या हातात पडेल. कारण विजेत्याला ग्राउंडवरनं बाहेर आल्याबरोबर पहिल्यांदा चषक लागतोय. मी इथं पहिल्यांदा सगळ्यात कौतुक करतोय ते म्हणजे फ्रेंड्स सर्कल. या फ्रेंड्स सर्कलनं इतकं सुनियोजित अशा प्रकारच्या या व्यायामशाळेवर ज्या पद्धतीनं जे काही या स्पर्धा पार पाडल्यात त्यांचं कौतुक करणं आहे. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होतील. संदीप माने, सतीश आणि बंटी किंवा त्यांचा ग्रुप जो आहे त्याला मी निकूजी, खरोखर त्यांचं नियोजन अतिशय सुंदर वाटलं मला. कारण अशा प्रकारचं नियोजन लेझर बॉलच्या आमच्या इथं 25-30 वर्षापूर्वी होत होत्या, त्या पद्धतीनं हे नियोजन झालेलं आहे. आणि या ठिकाणी बरेचसे पाहुणे आलेले आहेत, यांच्याकडून तुम्हाला चषक मिळणार आहे. मी निकोजींना एवढंच सांगतोय की आपले कैलासवासी काकासाहेब पाटील माजी आमदार यांच्या आशीर्वादानं आपल्याला निप्पाणीमध्ये सरांना मी आता CB कुरुपेटे सरांनी बोलवलं की आमची एक खंत आहे. कारण निप्पाणीमध्ये क्रीडा जे काही आहे ते ऱ्हास होत चाललेला आहे, परंतु निकूजींनी ते सांभाळून आज या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी आपल्या या क्रीडा जगताला थोडंसं जीवदान दिलेलं आहे. त्याप्रमाणे इतर देखील खेळामध्ये अशा प्रकारचं मोठ्या प्रमाणात योगदान मिळावं अशी मी विनंती त्यांना आणि नगरपालिकेला देखील करतो. कारण नगराध्यक्ष चषक म्हणून त्यांनी सुरुवात करायला पाहिजे होती, झाली होती पूर्वी. तर निकूजींचं मी एवढ्यासाठी कौतुक करतो की चेअरमन चषक हा चेअरमन कुठल्याही प्रकारचा अहंभाव नाही आहे. का सांगतो तुम्हाला, यात खिलाडू वृत्ती आहे. कारण अशा प्रकारचा विचार करून इथं तुम्हाला या ठिकाणी लाखोची बक्षिसं द्यायची म्हणजे साधी गोष्ट नाही. आणि हे लाखोची बक्षिसं घेत असताना हा जो फापट बसारा सगळा जो आहे तो सांभाळायचा असतो. या मुलांना इथं आणि सगळ्यात महत्त्वाची आणखी एक बाब सांगतो मी, इथं दिलीप पटाडे आहेत, त्यानंतर बरेचसे खेळाडू म्हणून जे काही बरेचसे आहेत, आमचे चव्हाण साहेब आहेत, कांगोला ते शांती सेनेमध्ये होते, हे खेळाडू आहेत. आम्ही रोज व्हॉलीबॉल खेळा येतो, निकूजी पण खेळा येतात. आणि आठवण येते म्हणजे त्यांच्या चिरंजीवाची की शशांक आमच्यावर व्हॉलीबॉल खेळत असतानाच अचानकपणे गेला, त्याची आठवण येते. आणि त्याच्या या वर्षाच्या कालावधीमध्ये सतत आम्हाला आठवण येते. पहिल्यांदा मी आणखी एक याच्यासाठी मी कौतुक करतो की शहरातल्यापेक्षा ग्रामीण भागाला या ठिकाणी वाव देण्यात आला आहे आणि त्या ग्रामीण भागातलं टॅलेंट आम्हाला दिसून आलेलं आहे. आणि म्हणून या सर्व खेळाडूंचं, ज्या भाग घेतलेल्या सगळ्या खेळाडूंचं मी या ठिकाणी कौतुक करतो. कारण आज एका रात्रीत टॅलेंट तुमचं दिसलं तर TV मधून तुम्हाला करोडो रुपये मिळतात.
आज कबड्डीमध्ये बघितला का नाही, एक जर तुम्हाला कबड्डीचा चांगला प्लेअर गेला तर कोट्यावधी रुपये मिळतात. तसं टॅलेंट तुमच्यामधून दिसून येऊ दे. पुढच्या वाटचालीला तुम्हाला शुभेच्छा आहेत. कारण यातूनच लेदर बॉलची तुम्ही प्रॅक्टिस करून चांगल्या रीतीनं तुम्ही रणजी प्लेअर व्हा, स्टेट प्लेअर व्हा, अशा देखील मी या ठिकाणी भावना व्यक्त करतो. या ठिकाणी संपूर्ण या स्पर्धा यशस्वी झाल्यात त्याबद्दल चेअरमन चषक जो काही संघ विजेता जिंकेल आणि त्याला त्या ठिकाणी अभिमानानं सांगावं लागेल की निप्पाणीमध्ये इतक्या चांगल्या रीतीनं स्पर्धा झाल्या त्या आम्ही जिंकून आलेल्या आहेत. त्यामुळं सगळ्यांचं मी या ठिकाणी पुन्हा एकदा तुमचं कौतुक करतो, तुमचं अभिनंदन करतो. आणि विशेष करून मी निकू पाटलांना सांगतो की ह्या स्पर्धा कायम अशा भरवाव्यात आणि यासाठी मी त्यांच्या या प्रेरणेनं या खेळाडूंना या ठिकाणी प्रोत्साहन मिळेल इतकंच मी बोलतो. विजेत्या संघांचं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद सर. यानंतर ही पूर्ण स्पर्धा ही यूट्यूब लाईव्ह झालेली होती, त्यामुळं यूट्यूबचे जे कोण कॅमेरामॅन आहेत त्यांना मी विनंती करतो की तिने व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. कृपया tenniscricket.in याच्याकडून या ठिकाणी पूर्ण हा सामना तुम्हाला लाईव्ह बघण्याचं जे झालं ते यूट्यूबच्या माध्यमातून झालेलं आहे. जोरदार टाळ्या वाजून या यूट्यूब चॅनेल सागर याचं मनपूर्वक या ठिकाणी आभार. ग्राउंड्समन रमजान आणि राजू तेवर यांना मी विनंती करतो की या ग्राउंडचं इतकं देखणं रूप करण्यामध्ये त्यांचं फार मोठं योगदान आहे. तसेच दिलीपांना पटाडे यांच्या हस्ते ग्राउंड्समॅन रमजान याला मेमोंटोम. यानंतर स्कोरर आणि अंपायर ज्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे त्यांनाही विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. स्कोरर स्वयं खाडे अतिशय चांगल्या पद्धतीने स्कोरिंगचं काम केलेलं आहे. पंच शेखर अरुण खडके यांच्या हस्ते शुभम खाडे याला स्वयं खाडे याला मेमोंटम. प्रार्थना हॉटेलचे मालक मुकेश शिंदे, शेखर जाधव आणि विजय कांबळे 3 पंच म्हणून काम पाहिलेले 5 दिवस यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यावं. धनाजी भाटले यांच्या हस्ते या पंचांचं या ठिकाणी स्वागत करावं असे मी त्यांना विनंती करतो. खूप चांगल्या पद्धतीने न्याय निर्णय देण्याचं काम यांनी केलेलं आहे. समालोचनाचं हिंदीमधून अतिशय चांगला असा नजराणा दिला तो हर्षल यानं, तर त्या हर्षल याचं सुद्धा या ठिकाणी स्वागत होणं गरजेचं आहे. हर्षल समालोचन केलेला हिंदीमधून अतिशय सुंदर असं समालोचन. असलम शिकलगार यांना मी विनंती करतो की हर्षल याला समालोचनासाठी एक मेमोंटोन देऊन त्याचा सत्कार करावा. धन्यवाद. सर्व मान्यवरांनी स्थानपान व्हावे अशी मी विनंती करतो. श्री समर्थ व्यायाम मंडळ व्यायामशाळा यांनी ग्राउंड दिल्याबद्दल विशेष करून त्यांचं इथं जोरदार टाळ्या वाजवून अभिनंदन आणि आभार व्यक्त करावं. कारण की इतकं चांगलं ग्राउंड निप्पाणीच्या मध्यभागी आणि इतकं चांगलं आम्हाला या स्पर्धा आयोजन करण्यासाठी दिल्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचा आभार. यानंतर स्पर्धेचा निकाल आणि वैयक्तिक बक्षिसे ठिकाणी बेस्ट बॉलर्स हे पारितोषिक वैष्णवी शूज हाऊस यांच्याकडून आहे. बेस्ट बॉलर शूज आहेत आणि एक
ट्रॉफी वैष्णवी शूज हाऊस यांच्याकडून हे पारितोषिक आहे. शूज आणि निप्पाणीचे शासननियुक्त नगरसेवक अरुण आवळेकर यांना मी विनंती करतो की बेस्ट बॉलर नाव आहे विनोद बल्लारे आणि अरुण आवळेकर यांनी, तर बेस्ट बॉलर आहेत मोरब संघाचे गणराज. जोरदार टाळ्या वाजवून अभिनंदन करा. ओके, शासननियुक्त नगरसेवक अरुण आवळेकर, रवी श्रीखंडे आणि विनोद बल्लारी. गणराज यासाठी जरा जोरदार टाळ्या वाजवा प्रेक्षकांनी. काय आकर्षक गोलंदाजी केलेली आहे. यानंतर बेस्ट बॅट्समन बेस्ट बॅट्समन बेस्ट बॅट्समन रमेश भोटे आणि गजानन चव्हाण यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात येतं आणि हे सुद्धा पारितोषिक जातं मोरब संघाच्या अमित याला. इरफान महात यांच्याकडून बेस्ट बॅट्समन अमित मोरब टीम. जोरदार टाळ्या वाजवून अभिनंदन करा. आकर्षक अशी फलंदाजी मोरब संघाचा अमित. यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक किशोर चव्हाण डेरे अवधूत पेट्रोलियम निप्पाणी यांच्याकडून 5001 चं पारितोषिक मॅन ऑफ द मॅच. रुपालीताईंना मी विनंती करतो की रुपालीताईंच्या हस्ते व उत्कर्षा पाटील यांच्या हस्ते हे पारितोषिक देण्यात यावं. आणि मॅन ऑफ द मॅच, तर ही मॅन ऑफ द मॅच जात्या बोरगाव संघाच्या अमोल निलगुडे यांना जात्या. अमोल, दुसरं कोणी या अमोल. खूप चांगली फलंदाजी गोलंदाजी आणि या स्पर्धेचा जो सर्वात महत्वाचा खेळ आणि खेळाडू मानला जातो तो म्हणजे मॅन ऑफ द सिरीज. म्हणजे याच्यामध्ये अष्टपैलू तुमची खेळी होणे गरजेचं आहे. आणि ही नॅशनल सायकल कंपनी निप्पाणी यांच्याकडून सायकल आणि एक आकर्षक ट्रॉफी दिलेली आहे. या आकर्षक ट्रॉफी आणि सायकल नॅशनल सायकल कंपनी यांच्याकडून देण्यात आलेली आहे. याबद्दल मी महेंद्र सूर्यवंशी, सुनील हिरुगडे, इंद्रजित जामदार, कृष्णा कुंभार यांना विनंती करतो. आणि ही ट्रॉफी जात्या ती म्हणजे आणि सायकल जात्या ती म्हणजे सर्वात चांगला खेळाडू मी ज्याचं वारंवार कौतुक केलं आल्यापासून तो म्हणजे राहुल कुडचे बोरगाव. खूप सुंदर असं त्याचा खेळी अष्टपैलू. अनेकदा जोरदार टाळ्या वाजवायला पाहिजे या खेळाडूसाठी. कर्नाटक प्रीमियर लीग मध्ये सुद्धा ह्या खेळाडूंना अतिशय चांगली खेळी केलेली आहे. आणि एक उगवता सितारा एक चांगला लवकरच आपल्याला ISPL मध्ये सुद्धा इंडियन स्ट्रीट क्रिकेट मध्ये सुद्धा आपल्याला लवकरच दिसेल अशा अपेक्षा आहे. जरा जोरदार टाळ्या वाजवा. मॅन ऑफ द सिरीज अखंड टुर्नामेंट ज्यानं गाजवली तो म्हणजे राहुल कुडचे. आणि ज्यांनी हे पारितोषिक दिले ते म्हणजे नॅशनल सायकल कंपनी यांच्याकडून ही सायकल होती आणि आकर्षक ट्रॉफी. सर्वच मान्यवरांचं विशेष आभार. सर्वांनी स्थानापन्न व्हावा अशी मी विनंती करतो. यानंतर जी बक्षीस आहेत चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस नेम असा आहे, सर्व मान्य स्थानापन्न व्हावं. नेम असा आहे की सेमीफायनल मध्ये 4 संघ होते. हिंडलगा एक संघ होता, त्यानंतर कोडोली एक संघ, नंतर मोरब SP स्पोर्ट्स आणि बोरगाव संघ बोरगाव. याच्यामध्ये फायनल मध्ये सेमीफायनल झालती ती मोरब आणि हिंडलगा मध्ये आणि मोरब संघ फायनल आलेला होता. आणि बोरगाव
आणि बोरगाव आणि याच्यामध्ये कोडोलीमध्ये सामना झाला आणि बोरगाव फायनलला आलं आणि फायनलमध्ये कोण जिंकतं, फायनलमध्ये कोण जिंकतं त्यांच्या संगड सेमीफायनलला जो हरलेला असेल त्याला तृतीय क्रमांकाचं बक्षीस, आणि जो हरलेला आहे आता रनरअप जे आहे त्याच्या संगड सेमीफायनलला जो कोण होता त्याला चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस असं होतं. त्यामुळं मोरब संघ बरोबर खेळलेला हिंडलगा संघ याला चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक रुपये 10,000 रुपये आणि आकर्षक अशी ट्रॉफी इंद्रजित अशोक पाटील आणि टाउन प्लॅनिंग चेअरमन निकू पाटील यांच्या हस्ते देण्यात यावी अशी मी विनंती करतो. आणि सर्वच मान्यवरांना मी विनंती करतो की या हिंडलगा संघाला विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यावं ही ट्रॉफी घेण्यासाठी. नाहीत का? ठीक आहे, हा कोणी या आयोजकांच्यातील कोणी या. 10,000 रुपयाचं पारितोषिक आणि आकर्षक अशी ट्रॉफी, चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस. चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस हिंडलगा ज्यांनी खूप चांगली खेळी केलेली होती, चांगल्या चांगल्या नामवंत संघाला नमून सेमीफायनल पर्यंत आलेला होता हिंडलगा संघ. मात्र मोरब संघानं अंकुश लावलेला आणि फायनल मध्ये धडक मारली. यानंतर तृतीय क्रमांक रुपये 10,000 रुपये श्री इंद्रजित अशोक पाटील यांच्याकडून व आकर्षक असं चषक. कोडोली संघाला मी विनंती करतो जर नसेल तर आयोजकांच्यातील कोणीही घ्यायचं आहे. कोडोली संघ तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 10,000 रुपये व आकर्षक चषक श्री इंद्रजित अशोक पाटील यांच्याकडून. जोरदार टाळ्या वाजून कोडोली संघाचं अभिनंदन केलं पाहिजे, खूप चांगली खेळी दाखवली. यानंतर द्वितीय क्रमांकाचं बक्षीस रुपये 31,000 रुपये, आकर्षक अशी ट्रॉफी, आकर्षक असा हा चेक आणि रक्कम जात आहे ती म्हणजे SP स्पोर्ट्स मोरब यांना. मी विनंती करतो की SP स्पोर्ट्स मोरबचे संघ आणि कर्णधार यांनी यावं आणि हे बक्षीस जातं श्री इंद्रजित अशोक पाटील यांच्याकडून 31,000 रुपये व आकर्षक ट्रॉफी व एक चेक. जितकी प्लेयर समोर येऊन बसू शकतात तेवढे बसा, समोर येऊन बसू शकतात तितके बसा. मी सर्वच मान्यवरांना विनंती करतो की जरा जोरदार टाळ्या वाजून अभिनंदन करायचं आहे. मोरब संघाचं अतिशय चांगला असा खेळ दाखवला, हिंडलगा संघाला सेमीफायनल मधून बाद केलं तो म्हणजे हा मोरब संघ. रुपये 31,000 रुपये, आकर्षक ट्रॉफी आणि आकर्षक असा चेक श्री इंद्रजित अशोक पाटील यांच्याकडून, तसेच टाउन प्लॅनिंग चेअरमन निकू पाटील यांच्याकडून. रनर अप संघ चेअरमन चषक 2025 मोरब. खूप खूप अभिनंदन संघाचं, संघातील सर्व खेळाडूंचं. या संघातील 2 खेळाडू बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅट्समन ठरले. आणि यानंतर प्रथम क्रमांकाची ट्रॉफी तसेच रुपये 51,000 रुपये आणि आकर्षक ट्रॉफी आणि हा चेक श्री इंद्रजित अशोक पाटील यांच्याकडून गोस टू बोरगाव संघ बोरगाव. जोरदार टाळ्या वाजून बोरगाव संघाचं अभिनंदन करायचं आहे. 51,000 रुपयाचं पारितोषिक, आकर्षक ट्रॉफी श्री इंद्रजित अशोक पाटील यांच्याकडून. युट्यूबच्या जरा मध्ये येऊन कृपया विनंती आहे, सर्व युट्यूबच्या जरा मध्ये येऊन युट्यूब कॅमेरा मागाय दादा तुमच्या. खूप सुंदर असा बोरगावचं कॉम्बिनेशन आहे आणि ते नेहमी प्रयत्नशील असतात. शरद सातपुते असतील, रॉय असेल, राहुल कुडचे असेल, प्रत्येक खेळाडू शेवटपर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीने खेळी दाखवतात. आणि बोरगाव संघ अतिशय चांगल्या पद्धतीनं यश संपादन करत आहेत. बॅक टू बॅक त्यांच्या सगळ्या व्हिक्टरी आहेत. म्हणून एक हिंदीमध्ये
एक कविता आहे ती सांगावशी वाटते की जब तक सफल ना हो तुम चैन की नींद त्यागो तुम संघर्षों का मैदान छोड़कर मत भागो तुम कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नाही होती. कधीच हा संघ कोशिश प्रयत्न करायचं सोडत नाही. शेवटच्या बॉल पर्यंत प्रयत्नात असतो तो म्हणजे बोरगाव संघ. आणि 51,000चं पारितोषिक आणि चषक मिळवलेला आहे. सर्वच संयोजक आणि आयोजक यांचं मनपूर्वक आभार. फ्रेंड्स ग्रुप आयोजित इंद्रजित तसेच मी इंद्रजित पाटील दादा यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आभार मानावं. कृपया मंचावरील उपस्थित सर्व मान्यवर, सर्व प्रेक्षक आणि विजेत्या संघांचं मी पहिल्यांदा अभिनंदन करतो. आणि समर्थ व्यायामशाळा यांनी हे ग्राउंड उपलब्ध करून दिलं त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. दादू हानुणकर सर यांचे निकुदादांच्या हस्ते, यासिन मनेर यांच्या हस्ते त्यांना सन्मान चिन्ह देण्यात सन्मानित करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी ज्या सगळ्यांनी योगदान दिलं त्या सर्वांचे मी आभार मानतो. पहिल्यांदा फ्रेंड्स ग्रुप यांनी उत्कृष्ट असं नियोजन केलेलं आहे व या स्पर्धेसाठी जी लोक यांनी आपलं योगदान दिलेले त्या सर्वांचे मनापासून आभार. आशिष भाट यांचा सत्कार निकू अण्णा संजू कांबळे, सुखदेव मगदूम यांच्या हस्ते करण्यात येत आहे.